नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NTPC लिमिटेडसोबत टोटल 8 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि काही कंपन्यांनी डिव्हिडंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट्ससुद्धा फिक्स केली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया बेस्ट ॲग्रो लाईफ लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 595.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1214.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 539.80 रुपये आणि या कंपनीने 3 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया पटेल्स एअरटेप्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 555 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 300 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 593.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 215.05 रुपये आणि या कंपनीने 3 रुपयांचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2606.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 88,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2782.85 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1683 रुपये आणि या कंपनीने 6 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 839.60 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 413.80 रुपयाचा आणि या कंपनीने 6 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1179.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 85,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1245.80 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 818.50 रुपयांचा आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया बॉश लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 30,795.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 32,100 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 17,931.15 रुपये आणि बॉश लिमिटेडने 170 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल.
तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,856 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,889.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,783 रुपये आणि या कंपनीने 35 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 374.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.5 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 380.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 171.85 रुपयांचा. तर NTPC लिमिटेडने 3.25 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.